हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणी. खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्यांबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी. दाओसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार. गुंतवणुकीसोबतच तंत्रज्ञान देखील मिळवलं, फडणवीसांची माहिती. मुंबई पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी तेजीत. भाजप 5 वर्ष महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावरती ठाम. मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा, सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये राहुल शेवाळेंची अमित साटम यांच्यासोबत बैठक. महापौर महायुतीचाच होणार. महापौर कोण होणार हे युतीतील पक्षप्रमुख ठरवतील, अमित साटम यांची माहिती. केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर. शिंदेंच्या शिवसेनेकडे 2. मशाल चिन्हावर निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेत दाखल होणार. गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवरती अपात्रतेची कारवाई सुरू, संजय राऊत यांची माहिती. प्रिया सरवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेजेस फिरवल्याचा शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा दावा. शिंदेंच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप सायबर सेलमध्ये तक्रार करणार. भाजपनं मदत न केल्यामुळे माझा पराभव. माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करतेय. समाधान सरवणकरांकडनं पराभवाचं खापर. भाजपच्या स्थानिक नेत्यांवर फडणवीसांचीही भेट घेणार. समाधान सरवणकरांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे. अशा गोष्टी मीडियासमोर बोलणं टाळलं पाहिजे. सरवणकरांनी चिंता व्यक्त केलेल्या विषयांची सत्यता तपासू, अमित साटम यांची प्रतिक्रिया. लोक कंटाळल्यामुळे तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होतंय याचा तपशील घ्यावा, महेश सावंत यांची टीका.